शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच पुरोगामी आणि सर्वसामान्य व कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी उभा राहिला आहे। तर अशा पक्षाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात राजकीय प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे। राहुल पाटील भैया, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या विजयामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सिंहाचा वाटा असेल आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा तुम्हाला विजयी करण्यासाठी कटिबद्ध असेल। आजची परिस्थिती आहे की समाजातील शेतकरी असतील, कष्टकरी असतील, युवक असतील यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर पुरोगामी विचार मांडणाऱ्या पक्षांनी एकत्र येऊन लढत देण्याची गरज आहे। आणि त्याच अनुषंगाने जी महाविकास आघाडी झालेली आहे त्याचा आपण एक घटक पक्ष म्हणून ही जबाबदारी आपण पार पाडायची आहे। प्रत्येक पावलात आहे संघर्ष, पण तू लढलाच पाहिजेस। प्रत्येक पावलात आहे संघर्ष, पण तू लढलाच पाहिजेस। झुंजताना थकलास जरी तू पुन्हा उभा राहिलाच पाहिजेस। झुंजताना थकलास जरी तू पुन्हा उभा राहिलाच पाहिजेस। आजची तुझी मेहनत उद्याचा इतिहास होईल। आजची तुझी मेहनत उद्याचा इतिहास होईल। तू चाललेल्या वाटेवर एक नवीन पर्व उभं राहील। तू चाललेल्या वाटेवर एक नवीन पर्व उभं राहील। तू पक्षाचा कणखर आधार आहेस। तू पक्षाचा कणखर आधार आहेस। तुझ्या निष्ठेच्या बळावर बदलणार आहे उद्याचा विचार। तुझ्या निष्ठेच्या बळावर बदलणार आहे उद्याचा विचार। हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, किडनी विकार, श्वसन विकार, पॅरालिसिस, संधिवात यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार। जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, यूरो सर्जरी तसंच न्यूरो सर्जरी इत्यादीसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि सुसज्ज अतिदक्षता विभाग। महालक्ष्मी हेल्थकेअर सेंटर संचलित सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। आपण सर्वजण इथं जमलेले शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहोत। तसेच आपण या समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार देखील आहोत। आपण या एका राजकीय मोहिमेचा भाग नसून आपण उद्याच्या समाजातील आशा आकांक्षा जबाबदारी पूर्ण करणार आहोत। आपलं काम आणि आपण जे बोलतो किंवा आपण जी कृती करतो त्यातून आपल्या पक्षाचं बळ किंवा आपल्या पक्षावर असणारा लोकांचा विश्वास हा दिसून येतो। आजच्या परिस्थितीत समाजाचा विकास किंवा सर्वसामान्य कष्टकरी जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर पुरोगामी विचाराचं महत्त्व आहे आणि हा पुरोगामी विचार हा महाविकास आघाडी घेऊन जात आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक घटकांनी एकत्र येऊन भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून देशव्यापी लढा उभा केला आणि त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले। त्याचप्रमाणे आजची परिस्थिती आहे की समाजातील शेतकरी असतील, कष्टकरी असतील, युवक असतील यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर पुरोगामी विचार मांडणाऱ्या पक्षांनी एकत्र येऊन लढत देण्याची गरज आहे। आणि त्याच अनुषंगाने जी महाविकास आघाडी झालेली आहे त्याचा आपण एक घटक पक्ष म्हणून ही जबाबदारी आपण पार पाडायची आहे। पूर्वीचे हेवेदावे विसरून सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी व सर्व कार्यकर्त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी, कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी लढणं गरजेचं आहे। पक्ष संघटन करत असताना राजकीय हित किंवा राजकीय सत्ता गरजेची आहे। त्यातून आपला पक्ष वाढवणं, संघटन वाढवणं हे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं या महाविकास आघाडीची ताकद वाढवणं गरजेचं आहे। शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच पुरोगामी आणि सर्वसामान्य व कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी उभा राहिला आहे। तर अशा पक्षाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात राजकीय प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे। राहुल पाटील भैया, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या विजयामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सिंहाचा वाटा असेल आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा तुम्हाला विजयी करण्यासाठी कटिबद्ध असेल। आज या मेळाव्यासाठी मी एक तरुण शेतकरी कामगार पक्षाचा तरुण कार्यकर्ता या नात्यानं मला काही भावलेली एक कवितांच्या ओळी आहेत त्या मी तुम्हाला सादर करतो।
प्रत्येक पावलात आहे संघर्ष, पण तू लढलाच पाहिजेस. प्रत्येक पावलात आहे संघर्ष, पण तू लढलाच पाहिजेस. झुंजताना थकलास जरी तू पुन्हा उभा राहिलाच पाहिजेस. झुंजताना थकलास जरी तू पुन्हा उभा राहिलाच पाहिजेस. आजची तुझी मेहनत उद्याचा इतिहास होईल. आजची तुझी मेहनत उद्याचा इतिहास होईल. तू चाललेल्या वाटेवर एक नवीन पर्व उभं राहील. तू चाललेल्या वाटेवर एक नवीन पर्व उभं राहील. तू पक्षाचा कणखर आधार आहेस. तू पक्षाचा कणखर आधार आहेस. तुझ्या निष्ठेच्या बळावर बदलणार आहे उद्याचा विचार. तुझ्या निष्ठेच्या बळावर बदलणार आहे उद्याचा विचार. जाता जाता इतकंच सांगेन, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.